राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त पुसदमध्ये 84 पत्रकारांचा भव्य सत्कार. तहसीलदार रेखाताई मोहिते यांच्या हस्ते पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न. माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन तर्फे पत्रकार दिन उत्साहात साजरा. समाज घडवणाऱ्या पत्रकारांच्या कार्याला पुसदमध्ये सलाम. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा सन्मान. पुसदमध्ये पत्रकार दिन कार्यक्रम. पत्रकारांच्या निस्वार्थ कार्याचं मान्यवरांकडून कौतुक. गाडगेबाबा स्मृतीस्थळी पत्रकार सन्मान सोहळ्याचं आयोजन. दिवंगत पत्रकार दिनेश खांडेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. पुसदमध्ये भावपूर्ण कार्यक्रम. 84 पत्रकारांचा एकाच व्यासपीठावर गौरव. पुसदमध्ये अभिमानाचा क्षण. पत्रकार दिनानिमित्त सन्मान, संवाद आणि स्नेहभोजनाचा उपक्रम. माणुसकीची भिंत फाउंडेशनचा खरा स्तुत्य उपक्रम. पत्रकारांचा सन्मान. माणुसकीची भिंत यांच्याकडून पत्रकार दिन साजरा. विशेष अतिथी तहसीलदार रेखाताई मोहिते यांच्या हस्ते पत्रकारांचा सत्कार. माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन पुसद यांच्या वतीने दिनांक 6 जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त गाडगेबाबा स्मृतीस्थळ पारडी रोड निंबी येथे पुसद शहरातील 84 पत्रकारांचा सत्कार करून सन्मान करण्यात आलाय. पत्रकार समाजाच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दत्तात्रेय बापूरावजी जाधव, पंकजपाल महाराज, दिगंबर जगताप, तहसीलदार रेखाताई मोहिते, शेख मकसूद यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन यशवंत देशमुख यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पत्रकारांच्या निस्वार्थ कार्याचं कौतुक करत समाज घडवण्यात पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचं मत व्यक्त केलंय. तसेच यावेळी दिवंगत पत्रकार स्वर्गीय दिनेश देवीदास खांडेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमानंतर उपस्थित पत्रकार बांधव व मान्यवरांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामुळे कार्यक्रमाला अधिक आपुलकीचे स्वरूप प्राप्त झाले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशनच्या पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास पत्रकार बांधवांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तिच्या आदर पद्धतीनं जे काम चालत आहे, आमच्यावर नजर सुद्धा पत्रकार बांधवाची आहे. म्हणून तुमच्या पायावर झुकलो, नतमस्तक झालो आणि आज पत्रकारिता दिनानिमित्त तुम्हाला खूप खूप उदंड आयुष्य मिळो. आणि आता तर पुढचा असा म्हणजे माझ्या डोक्यात असं प्लॅनिंग आहे की होऊ शकते की पुढच्या वेळेस आमचे तुमच्या सर्वांचे पाय धुवून तुमची जिथपर्यंत सेवा करावी तिथपर्यंत कमी आहे. कारण खरा पत्रकारिता ते समोर आजच्या काळात जाणं म्हणजे हवेत दिवा लावणं आहे. कोण कशा पद्धतीने बोलेल याची तुम्ही चिंता करत नाही. म्हणजे क्या कहेंगे लोक, सबसे बडा है रोग. आपल्याला सर्व एक दिवस जाणं आहे, पण इमान इतबारीने जे काम करतात ना आपापल्या क्षेत्रामध्ये, त्या माणसाला कोणता अभिषेक करायचं काम नाही, उपास धरायचं काम नाही. हे गाडगे महाराजाचे शब्द आहे. आपापल्या क्षेत्रात जो माणूस ज्याच्या पद्धतीने सेवा करण त्या माणसाला कोणती उपासना करायची काम नाही. आदरणीय मंच आणि इथे सर्व जमलेले सन्माननीय पत्रकार बांधव, माणुसकीची भिंत या फाउंडेशन तसे बरेच चांगले उपक्रम राबवले गेलेत. आता मी नवीन आली, पण मी आता येताना दिवसांशी भेट घेऊन आले. सरांनी सांगितले की फाउंडेशन मार्फत बरेच आपल्याला मदत होते, लोकांनाही ते मदत करतात आणि त्यांनी तुमचं जे कार्य आहे त्याची दखल घेऊन आज इथं पत्रकारांचं सन्मान करण्यासाठी कार्यक्रम ठेवलेला आहे. आता साहेबांनी थोड्या वेळा आधीच म्हणले की सांगितलं आपल्याला की पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, खूप महत्वाचा स्तंभ आहे. याचाच अर्थ काय आहे तर लोककल्याणाची जेवढी जबाबदारी प्रशासन म्हणून आमच्यावर आहे, त्यापेक्षा तेवढी जबाबदारी किंवा त्यापेक्षाही जास्त जबाबदारी ही तुमच्यावर. कारण आम्ही काम करतो, आमच्या काही बऱ्याच योजना असतात त्या आम्ही राबवतोही, पण प्रत्येक व्यक्ती ऑफिसला येतो का? प्रत्येक व्यक्तीला माहित होत नाही कुठली योजना आहे, काय त्याचा लाभ आहे, प्रशासन काम कसं करते, काम करते की नाही करत, हे प्रत्येक व्यक्ती ऑफिसला येऊन बघत नाही. तर आमचं काम लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे तुम्ही करता तुमच्या लेखणी मार्फत. की तालुक्यामध्ये आता ह्या डिपार्टमेंटचं काम कसं सुरू आहे, ह्याची योजना कशी आहे, ह्याचे लाभार्थी कोण आहेत, कोणाला काय भेटले, काय झाले, हे सर्व लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम तुम्ही करता. म्हणजे काम करत असताना आम्ही काम करतो, पण ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यासाठी प्रशासन आणि पत्रकार यांनी हातात हात धुवून काम करायचं असतं, तरच कुठल्याही तालुक्याचा म्हणा, जिल्ह्याचा म्हणा विकास होतो. मला अपेक्षा आहे की इथून पुढचा जो काळ आहे त्या काळामध्ये आपण नक्कीच सोबत काम करूया. ज्याही कुठल्या योजना असतील, जो काही लाभ असेल तो आपण मिळून लोककल्याणासाठी सोबत काम करूया.
तसेच आज पत्रकार दिनानिमित्त मी सर्व आपल्या पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आपल्यामध्ये कोणी महिला पत्रकार आहे का? आहेत का? आपलं एकटंच आहे. ठीक आहे. आता प्रशासनामध्ये महिलांचा खूप सहभाग वाढलेला आहे, तर पत्रकारितेमध्ये वाढला पाहिजेत. आपल्या तालुक्यामध्ये एक महिला पत्रकार आहेत, त्या वाढल्या पाहिजेत. चालेल. आणि परत मी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आपले हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी सत्ताशाही, न्यायासाठी सत्ताशाही, भ्रष्टाचार उघड करणार सत्ताशाही, लोकांच्या कल्याणासाठी सत्ताशाही, लोकजागृतीचे माध्यम सत्ताशाही, लोकशाही टिकविण्यासाठी लढाई म्हणजे सत्ताशाही, शासन प्रशासनाला कर्तव्याची जाणीव करून देणार सत्ताशाही. चालू घडामोडीचे अपडेट मिळवण्यासाठी सत्ताशाहीच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा.